सर्व महाराष्ट्रातील जनतेला जय जिजाऊ जय शिवराय। कर्जतमध्ये गेल्या 8 दिवसापासून भगव्या झेंड्यावरून जे प्रचंड वातावरण ढवळून निघाले आहे त्या संदर्भात आम्ही सर्वजण आता सध्या प्रेस घेत आहोत। कर्जत तालुक्यात जेवढे भगवे झेंडे बसवले आहेत आता सध्या शासनाने किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाईचा झपाटा लावल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तरी उद्यापासून त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश बहुतेक निघालेले आहेत असे आम्हाला समजले। त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। आता सध्या महाराष्ट्रात तसेच भारतामध्ये सर्व सरकार हिंदूंच्या आणि हिंदूंच्या अस्मितेवर चालू आहे। भगव्या झेंड्याच्या नावाखाली, शिवरायांच्या नावाखाली, प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाखाली, तसेच धारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या सर्वांच्या नावाखाली हे सरकार चाललं आहे। भगव्या झेंड्याच्या रूपाने ह्या भारतातील तसेच महाराष्ट्रातील सरकार आता सध्या राज्य करत आहे आणि कर्जतमध्ये शासनाने भगवा झेंडा काढण्याचा डाव आखत असतील तर या सरकारचा प्रथमतः मी निषेध करतो। कारण भगव्या झेंड्याच्या नावावर चाललेलं जे सरकार आहे तेच भगवा झेंडा उद्या कर्जतमध्ये काढत आहे। हे आमच्यासारख्या हिंदू नागरिकांना आणि हिंदू समाजाला न पटण्यासारखं आहे। तरी सर्व हिंदूंना तसेच भारतातील सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आम्ही हिंदू म्हणून विनंती करत आहोत की उद्या जी भगव्या झेंड्यावर कारवाई होणार आहे ती सर्वांनी मोठ्या उत्साहात तसेच सर्वांनी मोठ्या स्वरूपात थांबवण्याची गरज आहे आणि सरकारला सांगण्याची गरज आहे। सगळ्यांनी हा व्हिडिओ इतका व्हायरल करा की पंतप्रधानांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि सर्व उद्याची कारवाई होणार आहे ती थांबू द्या अशी मी सर्व हिंदूंना विनंती करतो। जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम जय जय भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय।